हॅलो स्टुडंट, गुड इव्हनिंग. कसे आहात? स्टडी चालू आहे व्यवस्थित? ओके. Yesterday we have seen English sentences. Have you written in your English notebook? Okay. Study must be gone. अभ्यास केला पाहिजे, बरोबर? थोडा थोडा दररोज. 9th, 10th, 11th, 12th. 9, 10 सोपं आहे. 11, 12 सायन्स जरा थोडंसं अभ्यास करावा लागेल, बरोबर की नाही? थोडा थोडा अर्धा तास जरी मी दिलेलं केलं तरी सफिशियंट. मोर दॅन 90%. ओके. आज आपण इंग्लिशचं बघणार आहोत. मौका पाहून काय करायचं, किंवा या ठिकाणी आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. मोका, सावधानी हटी, आणि काय घटी? दुर्घटना घटी. म्हणजे सावध जर चाललं तर दुर्घटना होत नाही. आपण ड्रायव्हिंग करताना बघा, वेन वी आर ड्रायव्हिंग, मोस्ट प्रिकॉशन, वॉच राईट लेफ्ट, नाही का? प्रिकॉशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, एसेन्शियल. थोडंसं जरी नजर चुकली तर ॲक्सिडेंट होतो. आणि म्हणून सावधानी हटी, दुर्घटना घटी. असं राहतं. देव काय आपल्याला सांगत नाही. देवाचं काय तिथे गॉड काय नाही. देवाने आपल्याला 2 डोळे दिले, 2 हात दिले, 2 पाय दिले, बुद्धी दिली, नाही का? सगळं आपण करायचंय, आपल्यावर अवलंबून आहे. देव काय म्हणतो का तुम्ही जोरात गाडी चालवत नाही? स्पीड मस्ट बी लेस दॅन 80 मीटर पर सेकंड, नाही का? गाडीचा वेग हा 80, 90, 80, 120, 150. अरे काय स्पीड गाडी! मग काय जोरात ओढून दुसऱ्याच्या गाडीवर जाते. आणि म्हणून नेहमी हळू चालवावे, कासवाच्या गतीने चालवावे, कासवाच्या गतीने. ससा आणि कासवाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का नाही? कासव आणि ससा, शेवटी जिंकतं कोण? कासव. हळू चाला. ओके मित्र हो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र हो. म्हणजे बाकीकडं हे जे मुलं शिक्षण घेतील चांगल्या प्रकारे वाचन करतील. ट्रूथ इज ऑलवेज बेटर. सत्य तर आहेच ना, नेहमी सत्यच बोलावं. खोटं बोलून कोणाचं बरं झाले? खोटं कधीही बोलू नये. सत्यमेव जयते. सत्याला केव्हाही जय आहे. आईने आपल्याला 50 रुपये भाजी आणायला दिले, आणि आपण आणायची 15-20 रुपयाची भाजी, आईला सांगायचं 40 रुपयाची. आहे की नाही? खोटं बोलला. मग सुरुवात होते खोटं बोलायची, हळूहळू हळूहळू, आणि मग जास्त प्रमाणात खोटं बोलण्याची सवय लागते. म्हणून 1 रुपयाचं सुद्धा खोटं बोलायचे नाही. म्हणजे ट्रूथ इज ऑलवेज बेटर. डोंट मेक अ माउंटन आउट ऑफ. राईचा पर्वत करू नये कधी. राई तुम्हाला माहिती आहे ना? राई म्हणजे तुम्हाला मोहरी माहिती आहे. मोहरीचं तुम्ही जर खलबत्त्यामध्ये कुटली तर राई, बरोबर, बारीक राई होते. राईचा पर्वत करतात तुम्ही. राईचा पर्वत करू नये. किंवा ती खसखस असते बघा, खसखस आपण दिवाळीला अनारसी करण्यासाठी खसखस वापरतात. अत्यंत बारीक, मायक्रोस्कोपिक, गोल असते. म्हणून इथं म्हटलंय, डोंट मेक माउंटन आउट ऑफ राईचा पर्वत करू नका. इथं HW दिलाय तुम्हाला मी होमवर्क. ती गाडलेली जागा लिहायची. तुम्हाला माहिती आहे आता शब्द पण मी सांगते. नंतर बेटर सेफ दॅन सॉरी.
बेटर सेफ दॅन सॉरी. इथं आता शब्दशः अर्थ नाही. सावधानीसाठी दुर्घटना घटी. सावधानीसाठी म्हणजे सावधानपणाचं आपण लक्ष वेगळं, लगेच दुर्घटना घडते. सावधानीसाठी दुर्घटना घटी. बेटर सेफ दॅन सॉरी. हे की नाही, विचार करून बोलायचं. सावधानीसाठी दुर्घटना घटी. स्ट्राईक while the iron is hot. Strike while the iron is hot. मोका आला की मग सोडायचं नाही ना, बरोबर की नाही. मोका वेळ आली की मग त्याला ते प्रत्युत्तर मिळतं. मोका इथे डॅश डॅश. बघा, तुम्ही विचार करायचा. आणि पुस्तकात आहे, क्वेश्चन पेपरमध्ये आहे. थोडंसं हालचाल करायची, डोक्याला दिमाग थोडंसं ताण द्यायचा, म्हणजे आपल्याला येतं. परीक्षेत येतात मित्र, 12वी पर्यंत येतात. नंतर ए ड्रीम कम ट्रू. ड्रीम कम ट्रू. आंधळ्याला 2 डोळे मिळतात. ड्रीम कम ट्रू. आंधळा मागतो 1 डोळा, देतो 2 डोळे, आहे की नाही. म्हणजेच आंधळा काय मागतो? 2 डोळे. ए ड्रीम कम ट्रू. नंतर अराईस इज द रूट ऑफ ऑल इव्हिल्स. मित्र हो, फार वाईट आहे. लालच बुरी बला आहे मित्र हो, लालच. मित्राने मित्राजवळ मागितले, मला तू 50 रुपये दे, मी तुला काहीतरी देतो. बिचारा मित्र देतो 50 रुपये ना, काहीच देत नाही त्याला. लालच बुरी बला. म्हणजे लालच म्हणजे पैसे किंवा काहीतरी खायला किंवा असे थोड्यावरून लालच होते. म्हणून काय म्हटलंय? Avarice is the root of all evils. लालच